महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आहे, उद्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खणखण अडकीने पैसे जमा होणार आहे। म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे थेट जमा केले जाणार आहे आणि हे पैसे असणार आहे जानेवारी महिन्याचा हप्ता। तर जानेवारी हप्त्याबाबत अडकीने महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे, तर ती अपडेट अडकीने आपण बघूया। तर जास्त तुमचा वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो। तर बघा बहिणींनो, महायुती सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून ज्या हप्त्याची वाट लाडक्या बहिणी पाहत होत्या, तो जानेवारी महिन्याचा हप्ता उद्या वितरित होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच उद्यापासून तुमच्या अकाउंटवर जानेवारी महिन्याचे पैसे अडकीने जमा होणार आहे, अशी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की बघा, काही महत्त्वाचे अपडेट आहे जेणेकरून तुम्ही हा अपडेट जर लक्षात ठेवला तर तुम्हाला कळून जाणार आहे की पैसे कधी मिळणार आहे। तर बघा, पहिली अपडेट आहे की उद्यापासून वितरण आचारसंहितेचा अडथळा दूर झाल्याने प्रशासनाने पेमेंट गेटवे सज्ज केले असून उद्यापासून पैसे ट्रान्सफर होण्यास सुरुवात होणार आहे। दुसरी गोष्ट, थेट लाभ मिळणार आहे। म्हणजेच डीबीटी मार्फत तुम्हाला ठिकाणी पैसे जमा होणार आहे। दरवेळेप्रमाणे ही रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। म्हणजेच काय, तर थेट तुम्हाला सरकार 1500 रुपये पाठवतं तर तुमच्या अकाउंटवर सुद्धा 1500 रुपये जमा केले जात असतात। म्हणजेच काय, तर हे पैसे तुम्हाला थेट डीबीटीद्वारे येत असतात आणि डीबीटीद्वारे आले म्हणजे याचा अर्थ आहे की 1 रुपयाही तुमचा कट केला जात नाही, थेट 1500 रुपये तुमच्या अकाउंटवर पाठवले जातात। नाही जर का तुम्हाला डीबीटी मार्फत पैसे पाठवले नाही तर पैसे तुमच्या अकाउंटवर कमी येतात। म्हणून सरकार थेट डीबीटी मार्फत प्रत्येक बहिणींच्या अकाउंटवर हे पैसे अडकीने पाठवत असतात। आता बघा, प्रलंबित जे पैसे ते सुद्धा अडकीने जमा होणार आहे। बघा, ज्या महिलांचे अर्ज उशिरा मंजूर झालेले होते किंवा काही तांत्रिक कारणामुळे गेल्या महिन्यात पैसे आले नव्हते, त्यांना या वेळेस मागील थकबाकीसह हप्ता मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे सांगायचं हेतूच आहे की कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला होता। कारण की ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला होता त्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये जमा होणार आहे आणि ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता अशा बहिणींना 3000 रुपये येणार आहे। त्याचं कारण असं आहे की ह्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता आणि आता या बहिणींना डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे टोटल या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे। म्हणजेच या बहिणींना डबल हप्ता अडकीने जमा होणार आहे। आणि ज्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला होता त्या बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबरचा हप्ता आलेला होता, त्या बहिणींना 1500 रुपये पाठवले जाणार आहे। म्हणजेच त्या बहिणींना सुद्धा 3000चा लाभ मिळेल, कारण त्यांना अगोदर 1500 आलेले, आता आणखी 1500 रुपये मिळणार आहे। तर कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला होता की नाही। आला असेल तर लिहून पाठवा की हो सर आला होता, आणि जर का आला नसेल तर लिहून पाठवा की नाही सर पैसे आलेले नव्हते। जर का तुम्हाला आले नसेल तर 3000 रुपये तुम्हाला पाठवले जाणार आहे। पुढे बघा, पात्र लाभार्थ्यांची सूचना, ज्या महिलांच्या अर्जाची स्थिती म्हणजेच ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ह दिसत आहे केवळ त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। जर तुमचा अर्ज अजूनही पेंडिंग असेल किंवा डिसअप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला त्वरित नजीकच्या अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा सेतू कार्यालयात संपर्क साधायचा असं सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे तुमच्या अकाउंटवर पैसे अडकीने जमा होणार आहे। तर महत्त्वाची अपडेट होती बहिणींनो, अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक बहिणीने लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।